मित्रांनो, आजच्या वेळेमध्ये आपण पाहणार आहोत पूर्ण घन असणाऱ्या दशांश अपूर्णांकाचा घनमूळ या ठिकाणी कशा पद्धतीने काढायचं आहे ती पद्धत, ती ट्रिक या ठिकाणी आपण पाहणार आहोत. स्मार्ट जीनियस मॅथ्स चॅनल आपणासाठी दररोज घेऊन येत आहे स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी महत्त्वाची असणारी ट्रिक. दररोज एक ट्रिक आपण या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून पाहत आहोत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. बघूयात या ठिकाणी या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पहिलं उदाहरण आहे घनमुळामध्ये 0.0008. जेव्हा दशांश अपूर्णांक दशांश चिन्ह असेल आणि त्या संख्येचं घनमूळ काढायचं असेल तेव्हा ते घनमूळ कसं काढलं जातं हे या ठिकाणी लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या ठिकाणी या उदाहरणाचं जर निरीक्षण केलं तर दशांश चिन्हानंतर येणारे अंक किती आहेत हे जर तुम्ही मोजले तर इथं 1 2 3 आहे. या ठिकाणी 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. जर तुम्ही या ठिकाणी निरीक्षण केलं दशांश चिन्हाच्या नंतर येणारे अंक तर हे 3च्या पटीत आलेले आहेत. लक्षात घ्या, 3 असतील, 6 असतील, 9 असतील, त्यानंतर 12 असतील आणि हेच असणार आहे. लक्षात घ्या, जेव्हा दशांश चिन्हाच्या नंतर 3च्या पटीत अंक आलेले नसतील तर त्या संख्येचं घनमूळ निघत नाही. दशांश चिन्हानंतर आलेले एकूण अंक हे 3च्या पटीतच असले पाहिजेत तरच त्या संख्येचं काय निघतं, घनमूळ निघतं. पाहूयात या ठिकाणी ट्रिक. सुरुवातीला घनमूळ काढताना दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरून डायरेक्ट त्या संख्येचं घनमूळ काढा. या ठिकाणी जर आपण असं लिहिलं 0.08, ह्या शून्याला काही महत्व आहे का रे? नाहीये. शून्याला महत्व नाही, कारण पाठीमागे तुम्ही किती लाखो जरी शून्य लिहिले तरी त्या संख्येची किंमत बदलत नाही. पुढं आपण ज्यावेळेस शून्य लिहितो त्यावेळेस त्या शून्याची किंमत काय होते, वाढते, त्या संख्येची किंमत वाढते. मग या ठिकाणी शून्य नाही लिहिलं तरी चालेल. मग काय करायचं, डायरेक्ट या 8चा काय करायचा, 8चं काय करायचं, घनमूळ काढायचं आहे. मग 8चं घनमूळ काढा, किती येतं बघा. 8चं घनमूळ आपल्याला माहिती आहे. 8 ही संख्या कोणत्या संख्येचा घन आहे, तोंडपाठ आहे. 2 या संख्येचा आहे, लक्षात घ्या. मग या ठिकाणी आपण 2 लिहिलं. आपलं उत्तर इथे संपलेलं नाही, आता आपल्याला पुढे जायचं आहे. या ठिकाणी इथे या दशांश चिन्हानंतर येणाऱ्या संख्येचा गट मोजायचा आहे. 3-3चे गट करायचे. इथं 3 अंकाचा किती गट आहेत, 3 अंकाचे फक्त एकच गट आहे, लक्षात घ्या. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, दशांश चिन्हानंतर 3-3चे जेवढे गट आले असतील तेवढेच घर सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे, हे पक्क लक्षात ठेवा. मग या ठिकाणी इथं दशांश चिन्हांच्या पुढं 3 अंकांचा एकच गट आहे. किती आहे, एकच आहे. म्हणून दशांश चिन्ह देताना दशांश चिन्हानंतर घर किती येणार आहे, एकच येणार. म्हणजे आपलं उत्तर येईल 0.02. या ठिकाणी एकच घर आलं. दशांश चिन्हानंतर किती आहे, एकच घर आहे. 2 म्हणजे एकच अंक आला, म्हणजे एकच घर आहे, लक्षात घ्या. इथं 3चा एक गट असल्यामुळे एकच घर घेतला आपण. आता पुढे तुमच्या लक्षात येईल इथं किती गट आहेत, 2 गट आहेत. म्हणजे आपल्याला 2 घर सोडून दशांश चिन्ह द्यावं लागणार आहे. चला पुढे जाऊया. या ठिकाणी या 0.0027 याचा घनमूळ या ठिकाणी काढायचं आहे. डायरेक्ट या ठिकाणी 27चं घनमूळ आपण काढू. 27चं घनमूळ किती येते माहिती आहे तुम्हाला, किती आहे 27चं घनमूळ. इथं घनमूळाचं घनमूळ म्हटल्यानंतर त्या तोंडामध्ये 3 द्यावं लागतं. चला 27चं घनमूळ किती आलं, 3 3 9 9 3 27 म्हणजे किती आलं, घनमूळ 3 आलं. घनमूळ किती आलं, 3. आता पाठीमागे या किती घर आहेत ते बघा. या ठिकाणी 3-3चे गट किती आहेत ते बघा. इथं एक गट आहे, इथे एक गट आहे, म्हणजे 1 2 गट आहेत. किती गट आहेत, 2 गट आहेत. म्हणजे आपल्याला दशांश चिन्ह देताना किती घर सोडायचे, 2च घर सोडायचे. या ठिकाणी ऑलरेडी एक घर आहे, मग किती द्यावं लागेल, पाठीमागे 0 द्यावं लागेल आणि इथं 0 द्यावं लागेल. म्हणजे 0.03 हा या ठिकाणी 0.000027 काय आलं, घनमूळ आलं. सोपं आहे ना. चला पुढे जाऊया. पुढचं उदाहरण बघा. या ठिकाणी घनमुळामध्ये 0.000729 डायरेक्ट 729चं घनमूळ काढा. 0 काढून टाका. 729चं घनमूळ आपल्याला पाठ आहे. 729चं घनमूळ येतं 9. मग लिहून टाका डायरेक्ट 9. इथे 9 लिहिल्याच्या नंतर काय करायचं, 3-3चे गट दशांश चिन्हानंतरचे बघायचे. किती आलेले आहेत, 2. मग तुम्ही किती घर सोडून दशांश चिन्ह देणार, 1 की 2, 2. अगदी बरोबर. मग या ठिकाणी 2 घर सोडा, म्हणजे ऑलरेडी एक घनमूळ आहे. पाठीमागे 0 घ्या, दशांश चिन्ह द्या आणि 0 द्या. 0.09 हे आलं या ठिकाणी या संख्येचं
घनमूळ पाहूयात. पुढचं उदाहरण या ठिकाणी शून्य घनमुळामध्ये 0.00000125. मग डायरेक्ट 125चं घनमूळ काढा. 125चं घनमूळ किती येते सांगा ना. 5चा घन आहे म्हणजे या ठिकाणी 125चं घनमूळ आलं 5. आता काय करायचे, दशमचिन्हानंतर येणाऱ्या अंकांचा गट म्हणजे 3चे गट किती आले ते बघा. जेवढे गट आले तेवढेच घर सोडायचे आणि दशमचिन्हाचं 1 आणि 2 या ठिकाणी 2 गट आहेत म्हणजे 1 आणि अजून एक 0 घ्या, 2 घर झाले. दशमचिन्ह देऊन टाका. याचं उत्तर आलं 0.05. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं तुम्ही एकदा ट्रिक्स समजून घेण्यासाठी तुम्हाला वेळ लागेल, पण एकदा ट्रिक्स समजले की तुम्ही अगदी सेकंदामध्ये अगदी निरीक्षणाने या ठिकाणी घनमूळ काढू शकता. पुढील उदाहरण तुमच्यासाठी दिलेलं आहे. घनमुळामध्ये 0.000008 या संख्येचं घनमूळ काढा आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर नक्कीच पाठवा. कमेंट करा. पाहत राहा स्मार्ट जीनियस मॅथ चॅनल. पुढील व्हिडिओमध्ये आपण याचा दुसरा पार्ट घेऊन येत आहोत. तोपर्यंत